साहित्य रसिक हो, श्रोते हो, मित्र हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने आपण संवाद साधतो आहोत. 82 वर्षाचे आमचे सन्मित्र, गुरुवर्य, मार्गदर्शक माननीय प्राध्यापक नागेश शिंगण सर यांच्याशी. शिंगण सर, मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने आपण संवाद साधतो आहोत. तुमचा भाग्यविधाता हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला, त्याच्याविषयी आपला उहापोह झाला. परंतु हे सर्व बोलत असताना, चर्चा करत असताना आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या साहित्य लेखन प्रवासाची सुरुवात कशी झाली. मग त्या प्रवासामध्ये कोणी लेखक, कोणी व्यक्ती, कोणी मित्र किंवा कौटुंबिक कोणी व्यक्ती असतील तर त्यांचा प्रभाव विशेष काय होता का, तर ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. शालेय जीवनामध्ये मास्तरकी करत असताना डी.एड. कॉलेजच्या याच्यावरती मला नीतिमूल्यांचा त्रास होता. आणि मग तिथं सांगत असताना केंद्र शाळामधून मी महाराष्ट्रात नीतिमूल्यांच्यावरती तास गेलो, तर तिथं मला काही कविता सुचत गेल्या. आणि मग तिथून माझ्या मनाला असं वाटलं की माझ्या मनात काहीतरी कर. गणपतीच्या ह्याच्यामध्ये मी गणेशाक केला. बाळासाहेब गुर्जरांच्या तर्फे प्रवृत्त झालं. त्या अध्यक्ष त्या स्थानी माझे कर्मवीर अण्णा तात्यासाहेब डेंगेच्या शुभ हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना केली. आणि मी तात्यांना सहज म्हणला, त्याची पूजा करण्यासाठी कोणाची नेमणूक करू का, तुमच्या समाजातल्या एखाद्या माणसाची. तसं नको म्हणले, ते पुण्य त्याला जाईल, तू स्वतः पूजा कर. आणि मग तेव्हापासून मी देवाची पूजा करू लागलो. आणि मी अथर्वशीर्ष दही दुधानं पूजा करायची. गणेश पंचायतन आणि मोठा गणपती संगमरवरी मी त्याची स्थापना केली, प्राणप्रतिष्ठा. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना अथर्वशीर्ष आणि प्रणम्य शीर्षादेव आणि मग काही आध्यात्मिक ग्रंथ, या सगळ्यातून मला ज्या काही गोष्टी सुचत गेल्या त्यातून हे चांगलं निर्माण केलं. हे सगळं घडलं हे आध्यात्मिक आणि या प्रेरणेतून. म्हणून या कविता अशा जवळजवळ 405 कविता मराठी आणि 40-45 कविता हिंदीमध्ये आहेत. त्यात गुलशन नंदा यांच्या हिंदी पुस्तकाचा माझ्या मनावर परिणाम, हे प्रभाव पडला. हां. परंतु सर, अशा कोणत्या व्यक्ती आहेत का, लेखक आहेत का की ज्यांचा तुमच्या मनावर प्रभाव पडला आणि त्यातून तुमचं साहित्य लेखन सुरू झालं किंवा त्याला गती मिळाली, असं काय आहे का? विशेषतः वि. स. खांडेकरांची ययाती, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव आणि मृत्युंजय हां ही कादंबरी, ह्या सगळ्या गोष्टी वाचत असताना हळूहळू माझं मन वेगळ्या दिशेनं, म्हणजे काव्याच्या दिशेनं आलं. बाहेरचे लोक, माझे मित्र वाना उत्पाद, बापू जोशी, मी नगरपालिकेत नगरसेवक काम करत असताना त्यांचं चांगलं बोलणं, सगळ्याशी प्रेमानं कसं वागणं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनावर परिणाम करत गेल्या, सकारात्मक प्रभाव टाकला. आणि त्यातून माझी ही काव्य निर्मिती झाली. आणि ते सर्व कविता एकत्र करून एक सुंदरसा भाग्यविधाता नावाचा काव्यसंग्रह तयार झाला. खूप छान सर, खूप छान माहिती. धन्यवाद. 7 जन्माच्या गाठी अखंड सौभाग्यासाठी या ब्रीदवाक्यासह पंढरपुरातील भव्य दिव्य पद्मनाभ पॅलेस मल्टीपर्पज हॉल आपल्या सेवेत. आकर्षक आणि प्रशस्त मुख्य हॉल, जेवणासाठी स्वतंत्र डायनिंग हॉल, पाहुण्यांसाठी आरामदायी राहण्याची उत्तमोत्तम सोय, तसेच मोठी आणि सुरक्षित पार्किंग व्यवस्था, सर्व काही एकाच ठिकाणी.
तुमच्या कार्यक्रमासाठी A to Z पॅकेजची खास सुविधा, सजावट, केटरिंग, लाइटिंग आणि संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी आमची. तुमच्या आनंदाच्या क्षणांना भव्यतेची जोड द्या. आजच बुक करा. पद्मनाभ पॅलेस मल्टीपर्पज हॉल, पंढरपूर.